शिवसेना खासदार गजानन कीर्तिकरांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। 400 पारचा नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्या, पण मित्र पक्षांचा मान राखा असा सल्ला कीर्तिकर देत आहेत। शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा टोला लगावलेला आहे। विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणं भाजपची संस्कृती असल्याचं कीर्तिकर म्हणतात। अमोल कीर्तिकरांच्या ईडी चौकशीवरून नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे। मोदींनी अनेक चांगली कामं केली, पण त्यांच्यात आता एक प्रकारचा रुबाब आलाय असंही कीर्तिकर म्हणताय। पाहूया। कधी कपटकार असणार, कधी खोटं नातं हे माझ्या रक्तात नाही, कधीच केलेलं नाही। मी जे काय सांगितलं पक्षाला माझ्या एकनाथ शिंदे साहेबांना की बाबा अमोल जरी लढत असेल तरी माझ्या पक्षाच्या उमेदवार तुम्ही द्याल, त्याच्या विरोधात या भागामध्ये कार्यकर्त्यांसोबत मी प्रचाराला जाणार, मी प्रचार करणार माझ्या उमेदवाराचा। हा गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहे ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा, त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला। गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेने गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यावं अशी आमचं जनतेला आव्हान आहे। मोदींना संसद ताब्यात घेता येणार नाही, हा रशिया नाही, इथे पुतिनशाही चालणार नाही। इथे लोक ठरवतील, मतदार ठरवतील। भारताची संसद, भारताच्या लोकशाहीचे सूत्रधार कोण असतील हे मोदींना ठरवणार, हे अमित शाह ठरवणार नाही। निवडणुकीच्या माध्यमातून, मतपेटीच्या माध्यमातून ते ठरवलं जाईल। नरेंद्र मोदी यांना नक्कीच गैरमार्गाने संसद ताब्यात घ्यायची, पण या देशाची जनता ते होऊ देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।